सर रे आमचे दिशादर्शक सूची प्रशांत दादा चोरगे. प्रशांत दादाला आम्ही जाता जाता एक नवीन नाव ठेवले, शेवली मास्टर. त्याच्या हाताला शेवल्या जाम आहेत. नजर त्याची तीक्ष्ण नजर आहे एकदम. अजूनपर्यंत शेवल्याच शोधतोय. आपल्याला जायचे आहे इथे इडन प्लेस आहे हा. चला मग जाऊया. बघू दा इकडे बघ. पके भेटले तुया. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला शेवल्या भेटलेले आहेत. तर बघूया कसे आहेत शेवल्या. बघू दादा शेवल्या. या आता आज आपल्या घरी जातील भाजीसाठी. कमेंट करून सांगा शेवल्या पिवल्या आहेत का लाल. हा आपला इडन प्लेस आहे. हा शोधण्यासाठी आपण आलो. अक्षाला काहीतरी भेटलेलं आहे. हो हा अक्षय दादा पण आपला आज शेवली मास्टर झालाय. त्याला पण एक शेवली भेटली आहे. आणि हा प्रशांत. बघू अक्षय भेटली का. चला. तर कॅमेरामॅन चेंज झालेला आहे इथे. तर गाईज आपण बघू शकताय अक्षय भोईर. आपण एक प्लेस शोधत आहे. जेणेकरून सांगलं होतं आम्हाला. गौरीचं फुल. गौरीचं तर खूप मोठा इन्सिडेंट झाला. आमचे बंधू श्री प्रशांत दादा चोरगे शेवले जस्ट आत्ताच्या आत्ता घसरले समोर. शेवली गावसाच्या नादात पावले त्यांचे घसरलेले आहेत. प्रशांत दादा 2 शब्द सांगावे आम्हाला. A few moments later. आमची चालू आहे भटकंती आता. अक्षय भोईर आपल्या सोबत आहेत. मच्छरांची प्रजाती एवढी वाढली आहे. काटेरी भाग आहे हा. उंबराच्या फलांचा वास सुटला. अख्खा उंबर या जाम वास सुटले. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या मेन स्पॉट वरती आलेलो आहे. वा एवढं झालं भटकंती नंतर हा सीन बघायची मजाच वेगळी. खाली आहे खाली.
पाऊस पडत नाही. आम्ही आता या जंगलातले आलोय, बघू शकता. आम्ही त्या साईडने आलोय, तसं 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 गोल या साईडने एंट्री केली. या प्लेसला यासाठी एक पक्का रोड आहे, पण तरी पण आम्ही एक भटकंती करत आलो. आलो. अक्षय काय नाही, बोल ना एकदा. इशारा किधर और निशाना किधर. निशाना इधर मार रहे और इशारा मेरे को कर रहा है. समझने वाले हो गए अक्षय. इशारा कॉपी. तर अशा प्रकारे आमचे प्रशांत दादा बोलतो घरी चला, शेवल्याची भाजी करायची झाला. आलेली आहे परत एकदा. आता नको. कॉन्फिडन्स आला ना, संपला विषय. मग कॉन्फिडन्स बरोबर होईल. तिच्या मार्गाला लागलेलं आहे. आमची हिडन प्लेस बघायची इच्छा पूर्ण झाली. खूप बरं वाटलं, मजा आली. आता आम्ही जो सोपा मार्ग आहे त्या मार्गाने घरी चाललो आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघितला, तिथपर्यंत आलात त्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओ चांगला वाटला, आवडला तर असं सपोर्ट करा. शेअर, सबस्क्राईब, काय बोलतात त्याला, लाईक शेअर. भाऊंना इथे जाण्यासाठी हा पक्का रस्ता होता. इथे हे पायी वाटच आहे, पण पक्का रस्ता होता. आम्ही त्याच्याऐवजी पूर्ण फिरून गोल फिरून गेलो. मग तिला नंबर प्लेट बरं पडते ती म्हणून लावली नाही त्यांनी. मग तो कधी लावणार. आमच्या भाऊचं आताच लग्न झालेलं आहे. दादांनी आमच्या वहिनीसाठी खास शेवल्या घेतलेल्या आहेत. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय. परत नका भेटू.